श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. माझं नाव वेदमूर्ती प्रथमेश शास्त्री जोशी. माझ्या श्री स्वामी समर्थ ज्योतिष वास्तुशास्त्र या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. तुम्हा सर्वांना वसुबारसाच्या म्हणजेच गोवत्स द्वादशीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण वसुबारसाच्या निमित्त वसुबारस ह्या पवित्र सणाच्या निमित्ताने त्याचे धार्मिक महत्त्व, पुराणकथा आणि पूजेची विधी. वसुबारस हा दीपावलीचा पहिला दिवस मानला जातो आणि ह्या दिवसानेच देवी लक्ष्मीच्या आगमनाची सुरुवात होते, म्हणजेच दीपावलीची सुरुवात होते. वसुबारसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. हा दिवस धेनू म्हणजेच गाय आणि वासराच्या पूजनासाठी अत्यंत पवित्र मानला जातो. वसू म्हणजे धन आणि बारस म्हणजे द्वादशी तिथी, म्हणून या दिवशी गायीचे पूजन केल्याने लक्ष्मी माता सदैव प्रसन्न होते आणि घरात सदैव समृद्धी नांदते. स्कंदपुराण आणि पद्मपुराणात एक कथा सांगितलेली आहे. एकदा एका ब्राह्मणीने आपल्या वासराचे दूध विकून संसार चालवायचा निश्चय केला. ती रोज गायीचे दूध काढायची आणि बाजारात नेऊन विकायची. पण एके दिवशी ती खूप व्यस्त असल्यामुळे तिने गायीचे दूध नाही काढले व गायीच्या वासराला दूध न मिळाल्यामुळे तिचे भुकेने व्याकुळ होऊन जीव गेला. त्या पापामुळे ब्राह्मणीला पुढचा जन्म दरिद्र भोगावे लागले. मग तिने देवांच्या आज्ञेने गोवत्स द्वादशीच्या दिवशी गाय व वासराचे पूजन करून प्रायश्चित्त घेतले. त्या पूजनाने तिचे सर्व पाप नष्ट झाले आणि लक्ष्मीप्राप्ती झाली. म्हणून या दिवसाला वसुबारस असे म्हणतात. या दिवशी वासराचे पूजन करणारा दिवस म्हणून वसुबारस व गोवत्स द्वादशी असे संबोधले गेले. हे पूजन सूर्यास्तानंतर किंवा सायंकाळी गाय आणि वासराचे पूजन केले जाते. ह्या पूजनासाठी हळद, कुंकू, फुलं, अक्षता, धूप, दीप, नैवेद्य, दूध, गूळ, तूप, तांदूळ आणि पान फुले यांचा वापर करावा. प्रथम घराची शुद्धी करून घरात पंचगव्य शिंपडून घ्यावं. त्यानंतर घरात एका चौरंगावरती तांदळाची पुंजी मांडून त्याच्यावरती कलश स्थापन करून घ्यावा. गणपतीची पूजा करावी, वरुणाची पूजा करावी. त्यानंतर उठावे. तुमच्याकडे प्रत्यक्ष गाय आणि वासरू असं असेल तर त्यांची पूजा करावी किंवा घरात असलेल्या चांदीच्या किंवा अन्यत्र धातूच्या गायी वासराचे पूजन करावे. त्यांच्या पायांना जल, दूध आणि गंध अर्पण करावे. ओम रुद्रस्वरूपी गवये नमः असा मंत्र म्हणत फुले व अक्षता नैवेद्य अर्पण करावा. वासरासह गायीभोवती प्रदक्षिणा घ्या आणि त्यांना नमस्कार करावा. सायंकाळी दीपदान करून गोमातेची आरती करावी. या दिवशी गायीचे पूजन केल्याने सर्व पापांचा नाश होतो, लक्ष्मी प्राप्ती होते आणि घरात धनधान्य व समाधान वाढते. संतान सुख आणि कौटुंबिक सौख्य वाढते. हे पूजन मातृत्वाचे प्रतीक मानले जाते, कारण गाय ही सर्व देवतांची माता आहे. या दिवशी दूध किंवा दुधाचे पदार्थ सेवन करू नये. फक्त फळाहार किंवा उपवास करावा. दुसऱ्या दिवशी म्हणजे धनत्रयोदशीला उपवास सोडावा. गायीचे पूजन म्हणजे निसर्ग, मातृत्व आणि समृद्धीला वंदन करणे होय. म्हणूनच वसुबारस हा केवळ धार्मिक नव्हे तर संस्कृतीचा सण आहे. गोमातेच्या आशीर्वादाने आपल्या घरातही सुख, शांती आणि धनलक्ष्मी नांदो. माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ ज्योतिष वास्तुशास्त्र.